सर्वार्थ सिद्धी ग्रंथ अध्याय 9 सूत्र 2. पहिलं सूत्र झालं संवादाचं कारण सांगताना कोणत्या गुणस्थानात कोणत्या प्रकृतींचा आश्रव होत नाही आणि त्याचं दुसरं नाव पंचविच्छिती त्या रूपाने त्यांनी त्या सगळ्या संवाद तत्वाचं वर्णन केलं. आता सूत्र 2 पाण्यावर 320 उत्तः संवरणः तद्हेतु प्रतिपादनार्थम आह. संवराचं वर्णन केलं म्हणतात. आता त्याचे कारण काय आहे ते सांगतो. सवृत्ती समिती धर्मानुप्रेक्षा परिषदेची सहा येथे तो संवाद वृत्ती समिती धर्म अनुप्रेक्षा परिषजय आणि चारित्र्य ही त्याची कारणं आहेत. यतः संसारकारणात् आत्मनः गोपनं भवति सा वृत्ती. ज्या कारणामुळे संसाराला हेतू असे जे कारण आहे त्यापासून आत्म्याला गोपन म्हणजे गुप्त करते, दूर ठेवते, त्याला म्हणायचं गुप्ती. गुप्तीचा अर्थ आहे गुप्त करून ठेवणे. जसं आपण एखादी मौल्यवान वस्तू खूप आत एवढा आत ठेवता येईल तेवढं ठेवतो त्याप्रमाणे. तर म्हणतात संसाराला जे कारण आहे, संसाराचे जे कारण आहे त्यापासून या आत्म्याला सुरक्षित करणं गुप्त म्हणजे. प्राणी पीडा परिहारार्थम सम्यक अयनम समिती. म्हणजे ज्या क्रिया होणार आहे आता अयनम म्हणजे गती वगैरे, तर ही जी प्राणी पीडा परिहारार्थम प्राण्यांना कोणत्याही प्राण्याला आपल्या क्रियेपासून पीडा पोहोचवू नये अशा प्रकारे जे समीचीन रीतीनं जाणं उठणं बसणं करणं ज्या काही क्रिया करून त्या क्रिया करणं त्याला म्हणायचं समिती. इष्टे स्थाने धत्ते इथे धर्म. आपल्याला जे इष्ट आहे अशा उत्कृष्ट स्थानामध्ये जो आपल्याला ठेवतो तो धर्म. त्याने रत्नाकरण शौकाचार्यामध्ये सांगितलं आहे ना, संसार दुःखत सत्वा यो धरती उत्तमे सुखे. त्या धर्माची व्याख्या केली की संसार दुःखापासून सोडवून जो उत्तम सुखामध्ये ह्या आत्म्याला ठेवतो म्हणजेच प्राप्त करवितो त्याला धर्म म्हणतात. शरीरादीना स्वभाव अनुचिंतनम अनुप्रेक्षा. शरीरादिकांच्या स्वभावाचं वारंवार चिंतन करणं त्याला अनुप्रेक्षा म्हणतात. कशाला अनुप्रेक्षा म्हणून? संसाराचं शरीराचं भोगांचं वारंवार चिंतन करणं त्याला अनुप्रेक्षा म्हणू का? आता आपण अनुप्रेक्षेचं खूप वर्णन ऐकलं आहे. कशाचं नाव घेईल अनुप्रेक्षा? ते कसं अहितकारक आहे आणि ह्या सगळ्यामध्ये राहत असूनही आमचा आत्मस्वभाव कसा शुद्धच राहिलेला आहे किंवा तोच त्याचं चिंतन करणं कसं आम्हाला हितकारक आहे ह्याचं चिंतन करणं त्याचं नाव अनुप्रेक्षा. क्षुधादी वेदना उत्पत्तो कर्मनिर्जरार्थम सहनं परिशः. क्षुधाधिक काही ज्या वेदना उत्पन्न होतात त्यांचं कर्मनिर्जरार्थम कर्मांचा परिहार व्हावा या दृष्टीने ती शांतपणे समता भावाने सहन करणं त्याचं नाव परिशः. परिशहस्य जय परिशह जय. परिशय अशा ह्या परिशहावर विजय मिळवणं म्हणजेच ते शांतपणे सहन करणं त्याला म्हणायचं परिशह जय. चारित्र शब्द आदिसूत्रे व्याख्यातार्थ. चारित्राचं वर्णन आम्ही पहिलीच्या सूत्रांमध्ये केलेलं आहे. कशाला म्हणून चारित्राचं वर्णन 2 प्रकाराने होतं ना. जी निवृत्ती संपूर्णतः निवृत्ती क्रियेपासून संपूर्णतः निवृत्ती करून आपल्या आत्म्यामध्ये रममान होणं ते चारित्र. आणि दुसऱ्या प्रकाराने होते की प्राणी मात्रांची सुरक्षा करण्याचा परिणाम प्राणी संयम इंद्रिय संयम या रूपाने त्याचं वर्णन
होते. म्हणून त्याला म्हणायचे ते म्हणतात की ते चारित्र्याचं वर्णन आम्ही केलेलं आहे. एतेषां कृत्यादीनां सवर्णक्रियायाः साधकतमत्वात् करणनिर्देशः. हे जे कृत्यादी कारण सांगितले हे संवराचे साधकतम कारण आहे. याने संवर होतो किंवा यानेच संवर होतो अशा प्रकारे त्यांचं करण साधन रूपाचा निर्देश केलेला आहे. षटकारकामध्ये जे करण आहे कशाच्याद्वारे होते ते याद्वारे होते. संवरः अधिकृतो अपि स इति तत्शब्देन परामृशते वृत्त्यादिभिः साक्षात संबंधनार्थम. आता हा सहा शब्द जो आलाय म्हणला तो या वृत्ती आदिकांशी त्याचा साक्षात संबंध आहे. म्हणजे ह्या वृत्ती अधिक असतील तर संवर आहे, संवर आहे तर वृत्ती अधिक ह्या भावना जीवाच्या जीवनात आहेत. किम प्रयोजन, याचं काय प्रयोजन आहे म्हणतात सांगण्याचं. अवधारणार्थम, तुम्ही त्याचं समजून घ्या किंवा ते अवधारण करा म्हणजे धारण करा, समजून घ्या. सहा एषः संवरः गुप्त्यादिभिः एव न अन्येन उपायेन इति. हा जो संवर आहे हा गुप्ती आदी याच भावनांनी होतो, दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने होत नाही. तेन तीर्थ अभिषेक दीक्षा शीर्षोपहार देवताराधनादयः निवर्तिता भवन्ति. रागद्वेषमोहोपात्तस्य कर्मणः अन्यथा निवृत्ती अभावात्. हे जे वाक्य आलं होतं ना मागे की हा वृत्ती आदिकांनी संवर होतो, दुसऱ्या कशानेही नाही. संवर करण्याचा उपाय किंवा कर्म येण्याचं रोखण्याचा उपाय हाच आहे, दुसरा कोणता नाही. मग ते दुसरे कोणते उपाय आपण समजतो म्हणतात की जे नाही आहे, जे खरे उपाय नाही ते सांगतात. तीर्थ म्हणजे तीर्थवंदना, अभिषेक, दीक्षा, शीर्षोपहार, कोणाची मान्यता असेल ना मस्तक पहारामध्ये देणं, किंवा आपण हे असं समजू शकतो की द्रव्य नमस्कार केवळ ते आपल्या दृष्टीनं आपण ते समजू शकतो की खूप कोणी भक्ती करत आहे, खूप साष्टांग नमस्कार खूपदा करतात ना ते प्रकार. तर ज्यामध्ये भावाचा अभाव आहे अशा सगळ्या क्रिया. देवता आराधना दयाः निवर्तिता भवन्ति. ह्या सगळ्या केवळ क्रिया किंवा ज्यामध्ये परिणामाची शुद्धी नाही आहे. कारण व्याख्यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी शुद्ध परिणाम असताना है ना. तर जिथे जिथे परिणामाची शुद्धी नाही आणि ह्या सगळ्या बाह्यक्रिया दिसतात आहे तरी पण त्या संवराचं कारण नाही हे त्यांना सांगायचं आहे. मग काय म्हणतात, राग द्वेष मोह पातस्य कर्मणः. हे कर्म आले कशामुळे होते, आश्रव झाला कशामुळे होता, रागद्वेष मोहामुळे. आणि जिथे परिणामाची शुद्धी नाही तिथे रागद्वेष मोह आहेतच म्हणतात. अशा ह्या रागद्वेष मोहांनी प्राप्त झालेले हे कर्म अन्यथा निवृत्ती अभावात दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने त्या कर्माच्या येण्याचं निराकरण होत नाही. म्हणजे कर्म येण्याचं रोखल्या जात नाही दुसऱ्या कोणत्याही कारणाने. सरळ एक झालं की जर परिणामाची शुद्धी असेल, काही प्रमाणात का होईना कशाचा अभाव असेल म्हणजे सम्यक दर्शनाधिक असतील तर हा संवर होईल. अन्यथा बाह्य कोणत्याही उपायाने संवर होणार नाही. हिंदी वाचो याचाच. संवर का कथन किया, अब उसके हेतुओं का कथन करने के लिए आगे का सूत्र कहते हैं. वह संवर गुप्ति, समिति, धर्म, अनुप्रेक्षा, परिशोजय और चारित्र से होता है. जिसके बल से संसार के कारणों से आत्मा का गोपन अर्थात रक्षा होती है,
वह गुप्ति है। प्राणी पीड़ा का परिहार करने के लिए भले प्रकार आना जाना, उठाना, धरना, ग्रहण करना व मोचन करना समिति है। जो इष्ट स्थान में धरता है वह धर्म है। शरीराधिक के स्वभाव का बार बार चिंतन करना अनुप्रेक्षा है। क्षुधादि वेदना के होने पर कर्मों की निर्जरा करने के लिए उसे सह लेना परिशह है और परिशह का जीतना परिशह जय है। चारित्र शब्द का प्रथम सूत्र में व्याख्यान कर आए हैं। ये गुप्ति आदि संवरूप क्रिया के अत्यंत सहकारी है। अतएव सूत्र में इनका करण रूप से निर्देश किया है। संवर का अधिकार है तथा गुप्ति आदि के साथ साक्षात संबंध दिखलाने के लिए इस सूत्र में उसका सह इस पद के द्वारा निर्देश किया है। शंका, इसका क्या प्रयोजन है? समाधान, अवधारण करना इसका प्रयोजन है। यथा वह संवर गुप्ति आदि द्वारा ही हो सकता है, अन्य उपाय से नहीं हो सकता। इस कथन से तीर्थ यात्रा करना, अभिषेक करना, दीक्षा लेना, उपहार स्वरूप सिर को अर्पण करना और देवता की आराधना करना आदि का निराकरण हो जाता है, क्योंकि राग, द्वेष और मोह के निमित्त से ग्रहण किए गए कर्म का अन्यथा अभाव नहीं किया जा सकता। आता याचा अर्थ उलट घ्यायचा नाही की पंचपरमेष्ठीची भक्ती करायची नाही असा अर्थ घ्यायचा नाही, पण आमची जी मान्यता आहे की अशा प्रकारच्या क्रिया केल्याने मोक्षाची प्राप्ती होईल, तर तसं नाही। अंतरंगामध्ये तशा प्रकारच्या शुद्धीचा सद्भाव असेल तर ह्या क्रियाही त्याला सहकारी कारण होऊ शकतात। एरवी त्या आश्रवबंधाचंच कारण आहे। याने दोन सूत्रांचं एकत्र घेतलं आहे। नंतरच केलं आहे। पुढचं सूत्र घेऊ। संवर निर्जरा हेतू विशेष प्रतिपादनार्थम आह। आता संवर आणि निर्जरा या अधिकारामध्ये दोघांचंही वर्णन आहे। संवर होतो म्हणजेच निर्जरा सुरूच आहे आणि म्हणून संवर आणि निर्जरा या दोन तत्वांचं वर्णन इथे करणार आहे। म्हणतात संवर निर्जरा हेतू विशेष प्रतिपादनार्थम आह। संवर आणि निर्जरा या दोन्हीचे काय विशेष हेतू आहे ते आता आम्ही पुढे सांगणार। तपसा निर्जरा, तपामुळे निर्जरा होते किंवा निर्जरेचं कारण तप आहे। तपः धर्मे अंतर्भूतम अपि पृथक् उच्यते। उभय साधनत्व ख्यापनार्थम संवरम प्रति प्राधान्य प्रतिपादनार्थम च। तपाचं म्हणतात धर्मामध्ये अंतर्भाव असताना देखील आहे ना, तप नावाचा धर्म आहे ना 10 धर्मामध्ये, तर म्हणतात तप हे धर्मामध्ये अंतर्भूत असून देखील इथे आम्ही वेगळ्या प्रकाराने म्हणजे वेगळं पुन्हा घेतलं। का घेतलं? उभय साधनत्व ख्यापनार्थम, संवर आणि निर्जरा या दोन्हीचं ते एक विशेष कारण आहे ह्यासाठी घेतलं। प्राधान्य प्रतिपादनार्थम च, आणि जी असंख्यात गुणी निर्जरा होणार आहे त्याचं कारण तप राहणार आहे म्हणून तिथे ते वेगळं सांगितलं। ननु च तप अभ्युदयांगम इष्टम दैवेंद्रादि स्थानप्राप्ति हेतुत्व अभ्युपगमात् तत् कथम निर्जरांगम स्यादिति
शंका उपस्थित केली की हे जे तप आहे म्हणतात ते तप अभ्युदय म्हणजे स्वर्गाधिकांसाठी किंवा देवेंद्रादी स्थान प्राप्ती हेतुत्व अभ्युपगमान, त्यामुळे तर देवेंद्राची वगैरे प्राप्ती होते, स्वर्गाची प्राप्ती होते है ना, अशी मान्यता आहे की तप केल्याने स्वर्गामध्ये जातो. तर हे त्याचं कारण असताना मग निर्जरेचं कारण कसं होईल है ना, जे स्वर्गाचं कारण आहे ते मोक्षाचं कारण कसं होईल, आश्रमबंधाचं कारण आहे ते निर्जरेचं कारण कसं होईल म्हणतात. न एष दोष, हा काही दोष नाही. एकस्य अनेक कार्यदर्शनात अगदीवत, एका कारणापासून अनेक कार्य होताना दिसून येतात. जसं व्यवहारामध्ये अग्नी एक आहे पण त्याचे कार्य अनेक आहेत, प्रकाश देणं, उष्णता देणं, पाचन करणं, अशा प्रकारचे. तर म्हणतात एका कारणाचे अनेक कार्य दिसून येतात. यथा अग्नी एकः अपि विक्लेदन भस्म अंगारादि प्रयोजन उपलभ्यते, तथा तपः अभ्युदय कर्मक्षय हेतुः इति अत्र भो विरोधः. म्हणतात ज्याप्रमाणे एका अग्नीचे प्रकाश किंवा उष्णता देणं आदी अनेक कार्य दिसून येतात, तशा प्रकाराने तपाद्वारेही स्वर्गही मिळतो आणि कर्माचा क्षय होतो. हे मानण्यामध्ये काय विरोध आहे का? काय होईल? एक तप जो करतो आहे, समजा आता आम्ही काय प्रायश्चित्त, विनय, स्वाध्याय, अंतरंग तपला बाहेर होते, स्वाध्याय करतो आहे, तर हे स्वर्गाचंही कारण आहे आणि मोक्षाचंही कारण आहे, म्हणजे निर्जनेचंही कारण आहे आणि आश्रमबंधाचंही कारण आहे, असं होईल का? काय युक्ती आहे त्यामध्ये? आहे, सांगितलंय है ना, पंचपरमेष्ठीची भक्ती करा मग स्वर्गात. आता म्हणतात दीक्षा घ्या म्हणजे मग स्वर्गातच जायला मिळते. महाव्रत हे स्वर्गाचं कारण आहे का मोक्षाचं कारण आहे? असायला पाहिजे, दोन्ही आहे. काय युक्ती आहे त्यामध्ये? जी क्रिया आहे, जेवढ्या अंशाने हा राग द्वेषाचा अंश शिल्लक आहे तो स्वर्गाच्या बंधाचं कारण आहे, आणि जेवढी कषायाची निवृत्ती आहे, जेवढी अंतरंगामध्ये शुद्धी आहे, ती मात्र संवर निर्जरेचं कारण आहे. आणि म्हणून तप जर महाव्रतापासूनही तप सुरू केलं तरी अजून बरंच काही जायचं असतं ना, अनेक कर्म अजून नाश व्हायचे असतात. मग तोपर्यंत काय आहे म्हणतात, तर ह्या दोन्ही प्रक्रिया चालू आहे. बंधाची प्रक्रिया आहे, संवर निर्जरेची पण प्रक्रिया आहे. म्हणून एकाच कारणाने बंध होतो, एकाच कारणाने संवर निर्जरा होते असं नाही. जेवढा शुभ रागांश शिल्लक आहे तो बंधाला कारण आहे, आणि कषायाच्या अभावात असणारी जेवढी शुद्धता आहे ती संवर निर्जरेला कारण आहे. आणि म्हणून असं हे मानण्यामध्ये काहीही विरोध येत नाही, कारण त्या दोघांचे कारणं वेगळे वेगळे आहेत. परंतु जोपर्यंत आत्यंतिक शुद्धीच्या स्टेजला पोहोचत नाही, तशी योग्यता येत नाही, तोपर्यंत ही शुद्धी आणि कषायांचा सद्भाव हे दोन्ही एका वेळी राहू शकतात, त्यांच्यामध्ये काहीही विरोध नाही. आणि म्हणून म्हणताना आपण हे म्हणू शकतो की एकच कारण स्वर्गाचे कारण आहे आणि संवर निर्जरेचंही कारण आहे. हिंदी. गुप्तिका संवर के हेतुओं के प्रारंभ में निर्देश किया है, अतः उसके स्वरूप का कथन करने के लिए आगे का सूत्र कहते हैं. मागचं सूत्र आहे 790 वालं, ते पुढचं झालं. संवर और निर्जरा के हेतु विशेष का कथन करने के लिए आगे का सूत्र कहते हैं. तप से निर्जरा होती है और संवर भी होता है. तप का धर्म में अंतर्भाव होता है, फिर भी वह संवर और निर्जरा इन दोनों का कारण है और संवर का प्रमुख कारण है.
यह बतलाने के लिए उसका अलग से कथन किया है। शंका, तप को अभ्युदय का कारण मानना इष्ट है क्योंकि वह देवेंद्र आदि स्थान विशेष की प्राप्ति के हेतु रूप से स्वीकार किया गया है, इसलिए वह निर्जरा का कारण कैसे हो सकता है? समाधान, यह कोई दोष नहीं है क्योंकि अग्नि के समान एक होते हुए भी इसके अनेक कार्य देखे जाते हैं। जैसे अग्नि एक है तो भी उसके विक्लेदन, भस्म और अंगार आदि अनेक कार्य उपलब्ध होते हैं, वैसे ही तप, अभ्युदय और कर्मक्षय इन दोनों का हेतु है। ऐसा होने में क्या विरोध है? विक्लेदन का शब्दशः अर्थ नहीं है। पाचन, प्रकाश हे माहिती आहे, उष्णता शब्दशः अर्थ नाही माहिती। पान नंबर 282 दोन्ही सूत्रांचं त्यांनी एकदम घेतलं आहे विजयजी शास्त्रीच्या तत्वाचं सूत्र आहे। वह संवर्ग, बुद्धि, समिति, धर्म, अनुप्रेक्षा, परिशहजय और चारित्र से होता है। तप से संवर और निर्जरा होती है। जो संसार के कारण से आत्मा का गोपन अर्थात रक्षा करता है वह बुद्धि कहलाती है। आणि म्हणून याचे 3 प्रकार केले आहेत, मनोबुद्धी, वचन बुद्धी आणि काय बुद्धी। शरीराने अशा प्रकारच्या क्रिया न करणं, मनामध्ये कषायांची उत्पत्ती न होऊ देणं आणि वचनामध्ये हितमित प्रियच बोलणं किंवा न बोलणं। सगळ्यात चांगलं न बोलणं, बोलणं समितीमध्ये जाते। वचनालाच रोखणं, न बोलणं हे वचन बोलते। प्राणियों को पीड़ा न हो इसलिए भले प्रकार विचारपूर्वक बाह्य प्रवृत्ति करना समिति है। गुप्तीमध्ये क्रिया न करणं अपेक्षित आहे। कोणतेही क्रिया न करणं ही झाली गुप्ती। आता वास्तविक काहीच नाही करा म्हटलं तर काय होते? खूपच उदासीनता येते। काहीच नका करू म्हटलं तर, काही करा म्हटलं तर जरा बरं वाटतंय है ना। धर्मामध्ये नेमकं उलट आहे, काही नाही करा म्हणजे काय करा? काहीच करायचं नाही म्हणजे काय करा? सिद्ध भगवान काहीच करत नाही, अरिहंत भगवान काहीच करत नाही। मग क्रियेचं म्हणजे सगळ्या प्रकारचं तिथे काय जडवत झाले का ते? मग काहीच करू नका, गुप्तीत पाळा म्हणजे काय करा? संसार कारणाचे विकल्प करू नका, आत्मस्वरूपाचं चिंतन करा। म्हणजे काहीही न करणं, क्रिया अशा न करणं ती झाली गुप्ती। पण ज्यावेळी अशा प्रकारच्या अत्यंत गुप्ती रूपामध्ये म्हणा किंवा काहीच न करणे क्रिया रूपाचं राहू शकत नाही, त्यावेळी आपण कोणत्या ना कोणत्या क्रिया करणं आणि जेव्हा शुद्धोपयोगात न राहता शुभोपयोगात येतो, कारण हे मुलींच्या अपेक्षेने असतात, त्यावेळी त्या क्रिया अत्यंत सावधानतेपूर्वक करणं त्याचं नाव समिती। म्हणून निवृत्ती गुप्ती आणि प्रवृत्ती म्हणजे समिती। क्रिया तर होणार आहे, पण त्या क्रिया होत असताना कोणत्याही प्राणीमात्राला आपल्याकडून इजा न पोहोचो अशा प्रकारच्या अत्यंत सावधानतेनं त्या क्रिया करणं त्याचं नाव समिती। म्हणून समितीमध्ये सगळ्या क्रिया आहेत, क्रिया, भाषा, ईशना, आदान, निक्षेपण, उत्सर्ग है ना, सगळ्या क्रिया आहेत। आणि गुप्तीमध्ये वचनाला रोका, मनाला रोका, शरीराच्या क्रियेला रोका, अशा प्रकारचं स्वरूप आहे। जो इष्ट स्थान में धरता है वह धर्म है। आता आमचे इष्ट स्थान कोणते आहे? ते जीवन सुखानं जाऊ दे है ना, त्याच्यासाठी धर्म करू की नाही? तिथे त्या संसार सुखाची इच्छाच नाही। कारण काय? ते सुख सुख नाही ही पहिले धारणा पाहिजे। इंद्रिय सुख सुख आहे का?
नाही आहे, ते दुःखच आहे. आणि म्हणून इष्टसुख म्हणजे अतींद्रिय सुख. ते सुखामध्ये जे आम्हाला प्राप्त करून देण्यामध्ये निमित्त आहे तो धर्म. शरीर आदि के स्वभाव का बार बार चिंतन करना अनुप्रेक्षा आहे. शरीराचं चिंतन करताना त्यामध्ये असणारा माझा आत्मा कसा अजूनही शुद्ध स्वभावी आहे त्या रूपाचं चिंतन करणं. क्षुधादिजन्य वेदना के होने पर सहन करना परिशह है और परिशह का जय परिशह जय है. तथा राग और द्वेष को दूर करने के लिए ज्ञानी पुरुष की चर्या सम्यक चारित्र है. इनसे कर्मों के आश्रव का निरोध होता है, इसलिए संवर के उपाय रूप से इनका निर्देश किया है. शंका: अभिषेक, दीक्षा आदि का संवर के कारणों में निर्देश क्यों नहीं किया? समाधान: प्रवृत्ति मूलक क्रिया मात्र संवर का कारण न होकर. सगळे शब्द पहा. प्रवृत्ती मूलक, ज्यामध्ये प्रवृत्तीला प्राधान्य आहे, क्रिया मात्र आहे, त्यामध्ये अंतरंग परिणामाची मुख्यता नाही आहे. नाहीच आहे असं नाही, असेलही, होऊ शकेल, तो प्रश्न नाही, पण लक्ष तिकडे नाही आहे. परिणामाच्या शुद्धीकडे ज्याची मुख्यता नाही आहे अशी क्रिया मात्र हे सगळे संवराचे कारण होत नाही. आश्रव का कारण है, इसलिए यहाँ उनका निर्देश नहीं किया है. इनके सिवा संवर का प्रमुख कारण तप भी है, इसलिए संवर के उपाय में तप की भी परिगणना की है. किंतु तप मात्र संवर का कारण न होकर निर्जरा का भी कारण है. संवर तो होतोच होतो, परंतु जेव्हा हे मुनी आदि तप करतात ते असंख्यात मुनी निर्जरेचं कारण होते. पुढे पुढे कर्माची असंख्यात गुणित निर्जरा होते. म्हणजे एका समयात जेवढे कर्म निघून जातात त्यापेक्षा अनंत पटाने दुसऱ्या समयात जातात, संख्यात पटीने पुन्हा जातात. अशा प्रकाराने भरपूर सारी निर्जरा त्यामुळे होते. किंतु तप नाही झालं, इसलिए तप से कर्मों की निर्जरा होती है, यह भी कहा है. शंका: साधारणतया तप स्वर्गाधिक की प्राप्ति का साधन माना जाता है, इसलिए तप के निमित्त से कर्मों के निर्जरा मानना इष्ट नहीं है. समाधान: तप न केवल स्वर्गाधिक की प्राप्ति का साधन है, अपितु वह मोक्ष की प्राप्ति का भी साधन है. तपश्चरण के समय विद्यमान कषाय भाव स्वर्गाधिक की प्राप्ति का साधन है और उत्तरोत्तर कषाय का अभाव मोक्ष की प्राप्ति का साधन है. यह उक्त कथन का तात्पर्य है. कषाय हे बंधाचं कारण आहे, कषायांचा अभाव शुद्धी हे संपूर्ण निर्जरेचं कारण राहील. आणि चौथ्या गुणस्थानापासून 10व्यापर्यंत ह्या दोन्हीही धारा एका वेळी राहू शकतात. कारण तशा तशा प्रकारची अत्यंत योग्यता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हळूहळू त्या सगळ्या कर्मांचा अभाव केला जातो. त्याला कारण ज्ञानधारा असते आणि जो काही बंध सुरू असतो, बंध म्हणजे अगदी कमी स्थितीला घेऊन होणारा बंध असतो, तो ते कषाय भावांच्यामुळे होत असतो. राजवार्तिकमध्ये पाहू. दोन्हीचं गुण एकच आहे. तप तर अभ्युदयाच्या प्राप्तीचे कारण मानले आहे, तेव्हा ते पूर्वसंचित कर्माच्या निर्जरेचे कारण असू शकणार नाही. उत्तर: हा आक्षेप योग्य नाही. कारण एका कारणानेही अनेक कार्ये होतात, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. एका अग्निरूप कारणाने जाळणे, शिजवणे, उष्णता देणे आदी अनेक कार्ये होतात.
त्याप्रमाणे तपही लौकिक अभ्युदयाचे व कर्मक्षयाचे कारण आहे. त्यात कसलाही विरोध नाही. दुसरे असे की शेतकऱ्याचा मुख्य हेतू धान्य उत्पन्न करणे हा असतो, परंतु गौण रूपाने गुरांचा चाराही त्याला अनायास प्राप्त होतो. त्याप्रमाणे मुनींच्या तपश्चरणाने गौण रूपाने स्वर्गादी अभ्युदयाची प्राप्ती होते. तथापि तपस्येचे प्रधान फल मोक्षप्राप्ती हेच आहे. कर्मनिर्जरेनेच मोक्षप्राप्ती होऊ शकते. जेव्हा आपण धान्यासाठी बी पेरतो तेव्हा त्यासोबत आपल्याला गवत आपोआपच मिळते. त्याप्रमाणे तप करताना तप हे निर्जरेचं साधन आहे, परंतु त्यासोबत जेवढा कषाय अंश शिल्लक असतो त्याने हे स्वर्गाची वगैरे प्राप्ती होते. नाही.